या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत असं यश मिळवल्यानंतर महापौर आणि उपमहापौरांची अविरोध निवड करण्यात यश आलेल्या भाजपसमोर स्वीकृत सदस्य म्हणून नेमकी कोणाला संधी द्यायची याचं आव्हान असणार आहे। कारण जवळपास 350 इच्छुकांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षाकडे अर्ज सादर केलेत। महापालिकेची 20 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा होत आहे। यामध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे। या पदासाठी इच्छुकांनी आधीपासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। पालिकेतील संख्याबळानुसार भाजप स्वीकृत सदस्य म्हणून 9 जणांना संधी देऊ शकतं। महापौर, उपमहापौर, सभागृह नेता निवडीतून भाजपनं चांगला समन्वय साधला। स्वीकृतसाठी सदस्य निवडताना असाच समतोल साधताना पक्षातील मंडळींना न्याय देताना पालिकेतही मजबूत पकड पक्षाला कायम ठेवावी लागणार आहे। यासाठी 350 इच्छुकांमधून नक्की संधी कोणाला हा चर्चेचा विषय ठरतोय। सध्या तरी शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक जगदीश पाटील, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रवीण डोंगरे, पद्माकर नाना काळे, हेमंत पिंगळे, अंबादास करगुळे अशा इच्छुकांच्या नावाची चर्चा संभाव्य स्वीकृत सदस्य म्हणून केली जात आहे। भाजपातून याकरता लॉबिंग होत असतानाच संघाकडून देखील काही नावांसाठी आग्रह धरला जाऊ शकतो। पालिकेत पदाधिकारी निवडताना पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला होता। आता स्वीकृतसाठी देखील या दोन्ही नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्यानं इच्छुक त्यांच्याकडे धाव घेताना दिसून येत आहेत।